श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करावी, शिवामूठ वाहण्याची पद्धत आणि शिवामूठ वाहताना काय म्हणावे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षांपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. शिवामूठ तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एक सोमवारी शिवाला वाहिली जाते. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्याच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा हा महिना. यावर्षी श्रावण महिना हा 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि 3 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल. तर श्रावणातील पहिला सोमवार हा 5 ऑगस्ट 2024 रोजी आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस अत्यंत खास आहे. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार असणार आहे आणि पहिला श्रावणी सोमवार कुठली शिवमूठ अर्पण करावी, शंकराची पूजा कशी करावी हे आपण जाणून घेऊया. श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षांपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एक सोमवारी शिवाला वाहिली जाते. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली 5 वर्ष मंगळागौर केल्यानंतर नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात. या वर्षीचा पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्ट 2024 रोजी, दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट 2024, तिसरा श्रावणी सोमवार 19 ऑगस्ट 2024, चौथा श्रावणी सोमवार 26 ऑगस्ट 2024 आणि 5वा श्रावणी सोमवार हा 2 सप्टेंबर 2024 रोजी असणार आहे. श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करावी. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी. एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी. त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, बेलाचे पानं, धतुरा अर्पण करावी. दिवा लावावा. पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर शिवलिंगावर त्या दिवसाप्रमाणे शिवामूठ अर्पण करावी. धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरून व्हावी. ही शिवामूठ वाहताना खालील मंत्र म्हणावा. ओम नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. तसेच शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासरा, धीरा भावा, नंदा जावा, भ्रांतरा, नावडतीची आवडती कर देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख समृद्धीची प्रार्थना करावी. दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा. आता पाहूया कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवमूठ व्हावी. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवमूठ व्हावी. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवमूठ व्हावी. चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची शिवमूठ व्हावी आणि 5व्या श्रावणी सोमवारी सातूची शिवमूठ व्हावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.